कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे जवळपास सर्वच धरणं आता 100% भरली आहेत। राधानगरी धरण देखील 100% भरलेलं आहे आणि त्यामधून विसर्ग सुरू आहे। याचा परिणाम म्हणून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। पंचगंगा नदीचं पाणी यंदाच्या पावसाळ्यामध्ये चौथ्यांदा आता पात्राबाहेर पडलंय, पण पहिल्यांदा हे पाणी शहरातल्या गायकवाड पुतळ्याजवळ आलं आणि सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 35 फूट 8 इंचांवर पोहोचली असून पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट इतकी आहे आणि पंचगंगा नदीची धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे। जिल्ह्यातल्या 57 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुफान असा पाऊस होतोय। धरणं सुद्धा आता 100% भरलेली आहेत। पंचगंगा नदीनं पात्राबाहेर आता वाहू लागलेली आहे। नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे। तर जिल्ह्यातले 57 बंधारे आता पाण्याखाली गेलेत। काय नेमकी कोल्हापूरमध्ये सगळी पावसाची स्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। प्रताप, कोल्हापूरमध्ये तुफान पावसाचे सगळे परिणाम दिसत आहेत। नदीची पाणी पातळी 35 फूट 8 इंचांवर पोहोचली आहे। अगदी इशारा पातळी जवळून सध्या नदी वाहते पंचगंगा। काय नेमकी सगळी स्थिती आहे? कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मोठा आहे, त्यामुळे आपण पाहतो की धरणं जवळपास भरू लागलेले आहेत। राधानगरी धरण 100% भरलेलं आहे। याचा परिणाम म्हणून धरणातून जो विसर्ग सुरू झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून आपण पाहू शकतो की पंचगंगा असेल, भोगावती असेल की इतर नद्या मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत आहेत। पंचगंगा नदीचं पाणी तर आपण पाहतो की चौथ्यांदा पात्राबाहेर पडलेलं आहे। हे फक्त पात्राबाहेर पडल्यानंतर कोल्हापूर शहरातील गायकवाड पुतळ्याजवळ हे पाणी पोहोचलेलं आहे। पावसाचा जोर असा सुरू राहिला तर आपण पाहतो की हे पाणी आणखी पुढे येऊ शकतं, पण सध्याच्या घड्याला कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे ती या ठिकाणी दिसून येत नाही, कारण आपण पाहतो की पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती 35 फूट 9 इंचाच्या दरम्यान पोहोचलेली आहे आणि इशारा पातळी आहे ती 39 आहे। खरं तर आपण पाहतो की इशारा पातळी ओलांडल्यानंतर धोका पातळीकडे जी वाटचाल सुरू झाल्यानंतर प्रशासन या ठिकाणी आपण पाहतो की सकल भागातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देतात। पण सध्याच्या घडीला आपण पाहतो की जिल्ह्यामध्ये सर्वच नद्या दुथडी भरून वाहतात। त्याचा परिणाम म्हणून आपण पाहू शकतो की हे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये आता घुसू लागलेलं आहे। हे पाणी जे आहे ते नागरी वस्तीकडे नंतरच्या काळात येईल, पण सध्याच्या घडीला आपण पाहतो की चौथ्यांदा पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे। जिल्ह्यातील सर्वच जे धरणं आहेत ती 100% भरलेले आहेत। विशेषतः आपण पाहिलं की कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, आंबेहोळ यासारखे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत ते देखील या ठिकाणी तुडुंब असे भरलेले 100% भरलेले, त्यामुळे त्याचं पाणी देखील आपण पाहतो की नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। एकूणच आपण पाहतो की पावसाचा जोर पश्चिम भागात जोरदार आहे, त्यामुळे आपण पाहतो की पंचगंगेसह कृष्णेला सुद्धा मोठ्या प्रमाणात फुगवटा निर्माण झालेला आहे। पण आपण जर कर्नाटकचा विचार केला तर आलमट्टी असेल किंवा हिप्परगी डॅम असेल तिथून मात्र मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय, ही एक समाधानाची गोष्ट आहे। अगदी प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून कोल्हापुरातले सगळे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।